आजची साडी अशी आहे, रेड कलरचा पदर, ग्रीन कलरची साडी आणि बॉर्डर आणि त्याच्यावरती गोल गोल अशा बुटे आहेत. मापे या मापाने कट करायचं आहे. वरती 7.5 इंचांवरती मुंडा खोली घ्यायचं आहे. कमर उंची 16 इंच आणि वरून 22 इंचांवरती मार्क करायचे साईड कटसाठी. छाती 38 आहे, त्यामध्ये 2 इंच ॲड करायचे, 40 आणि त्याचा चौथा भाग काढायचा आहे. 10 इंचांवरती मार्क करायचे. कमरेसाठी पण सेम तसंच करायचं आहे, 8.5 इंचांवरती मार्क करायचे आणि सीट घेरसाठी पण तसंच करायचं आहे. सीट घेरमध्ये 2 इंच मिक्स करायचं आहे, 46 इंचाचा चौथा भाग काढायचा आहे, 11.5 वरती मार्क करायचे आहेत. मापे जोडून घ्यायचे आहेत. पट्टीने सरळ माप न करता थोडासा राऊंड शेपमध्ये जर आपण आकार दिला तर फिटिंग छान येतो. बाहेरून 1.5 किंवा 2 इंचाची शिलाई मार्जिन सोडायची आहे. शोल्डर 7.5 इंचांवरती मार्क करायचे बोटनेकसाठी. गळा रुंदी 4.5 इंचांवरती. खालून सुद्धा 7.5 घेऊन काटकोन आकारामध्ये करायचं आहे मार्क. अर्धा इंचावरती मार्क करून खाली स्लोप द्यायचं आहे शोल्डरला. गळा खोली 4.5 इंच पुढचा गळा. गळ्याचा आकार द्यायचा आहे राऊंड शेपमध्ये. त्याचा मध्य काढायचं आहे आणि जिथे शोल्डरला स्लोप दिलं आहे खाली तिथून जॉईंट करायचं आहे. 1.5 इंचांवरती बाहेरचा मुंडा आणि 1 इंचांवरती आतला मुंडा पुढचा. दोन्ही मुंड्यांचे आकार काढायचे आहेत. खाली जो पन्ना आहे तो 14 इंचांवरती घेतलेला आहे पेअर शेपसाठी. ज्यांचे सीट मोठे असतात त्यांच्यासाठी असंच कटिंग करायचं आहे. कुर्त्यासाठी आपली सगळी मापे टाकून झालेत, कटिंग करून घेऊया. दोन्ही जो फ्रंट आणि बॅक आहे तो दोन्ही वेगळे करून घेऊया. फ्रंटचा आर्महोल जो आहे मुंडा तो कट करून घेऊया. गळा पण मागच्यासाठी गळ्याचा आकार देऊन खाली 4.5 इंचांवरती एक हुकसाठी पण कटिंग करून घ्यायचं आहे सरळ. हुक लावण्यासाठी बटनही लावू शकता तुम्ही. गळा कट करून झाला की खाली 4.5 इंचांवरती अजून एक कट द्यायचं आहे मधोमध बरोबर. आता साडीवरती माप टाकून घेऊया. साडीसाठी जो खाली पन्ना आहे तिथे मी बॉर्डर लावणार आहे. आधी बॉर्डर मोजून घेऊया. जो अस्तरचा माप आहे तो 2 इंच, टॉपच्या 2 इंच कमी घेऊया. हा जो साडीचा नको असलेला भाग आहे तो कट करून घेऊया. आधी नको असलेला भाग कट करून झाल्यावरती बॉर्डर मोजून घेऊया. बॉर्डर 4.25 इंचांचा आहे, तर दोन्ही बॉर्डर 4.25 आणि 4.25 मिळून 8.5 होतील. आपण 9 धरूया आणि जर 50मधून आपण 9 इंच कमी केले तर 41 राहणार आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करूया फोल्डिंगसाठी. कारण अस्तरच्या इथे शोल्डरच्या इथे वरती फोल्ड करायला आणि दोन्ही बॉर्डर जॉईंट करत थोडे जातील. दोन्ही बॉर्डर मी ते बघतीये माप. आता जो अस्तर आहे तो ठेवून कटिंग करून घेऊया साडीवरती. साडीवरती मी 43 इंचांवरती मार्क करते आणि साईडला सगळं मार्क करून साडीवरती कट करून घेऊया. फ्रंट भाग कटिंग करून झाल्यावरती बॅकसाठी पण सेम तसंच करायचं आहे. वरून खाली 43 इंचांवरती मार्क करायचं आहे लेंथसाठी. बॉर्डर साडीच्या खाली कसं लावायचं आहे हे पार्ट 2 मध्ये बघूया. पार्ट 2 स्टिचिंगची व्हिडिओमध्ये आपण बघूया की बॉर्डर खाली कसं लावायचं आहे. 43 इंचांवरती मार्क करून परत ते कटिंग करून घेतलेला आहे पुढचा भाग. अर्धा इंच जास्तच सोडून मार्क करायचे म्हणजे नंतर तो कट करता येतो. साडीचा पदर जो आहे तो एक रेड कलरच्या कपड्यामध्ये आहे. त्याचा आपण स्लीव्जसाठी वापरणार आहोत बाह्यांसाठी. इथे बाही उंची
प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे. खालून 3.5 इंच मुंडा उतार घेऊन 7.5 इंचांवरती मुंड्याचा आकार द्यायचा आहे. खालून आतमध्ये 1.5 इंचावरती मार्क करायचे मुंड्याच्या आकारासाठी आणि बाहेरून 1.5 इंचांचा मार्जिन करायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघूया.